नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट ड संदर्भात नुकतंच एक अपडेट आलेलं आहे. आरोग्य भरतीमध्ये स्त्री परिचर, पुरुष परिचर किंवा तत्सम ज्या वेगवेगळ्या पदभरती झालेल्या आहेत त्यामध्ये वजन आणि उंची बाबत मात्र एक निकष जो होता तो आता बदलण्यात येऊ शकतो. का तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्याचबरोबर जे आरक्षणाचे डॉक्युमेंट्स होते म्हणजे माजी सैनिक, अनाथ, पीडब्ल्यूडी म्हणजेच पीएच कॅन्डिडेट, त्याचबरोबर इतर जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्या संदर्भात आरक्षणच्या प्रमाणपत्रांबाबत सुद्धा एक महत्वाची माहिती समोर येते. ती पण माहिती तुम्हाला मी सांगतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 12वीचं शिक्षण नसेल तर विद्यार्थ्यांना अपात्र ठरवून देत होते, पण त्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय, शासन निर्णय म्हणूया किंवा शासनाने घेतलेला एक महत्वाचं पाऊल आहे, जे अंतर्गत डिपार्टमेंटला किंवा आरोग्य विभागाच्या संचालकांना एक पत्रक पाठवलं आहे. त्या पत्रकात सांगितलेलं आहे की डिप्लोमा आणि 12वी समतुल्य आहे की नाही, त्या संदर्भात त्यांनी एक GR चा पण उल्लेख केलेला आहे. सो या तिन्ही गोष्टींचा, हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. सुरुवातीला सांगतो, अशी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचे कमेंट सुद्धा टाकायला विसरू नका. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रत्येक गोष्टीची प्रत्येक मिनिटाला अपडेट देण्याचं काम आपलं टेलिग्राम चॅनल आता करत आहे. मागील 15 दिवसापासून प्रत्येक गोष्ट अपडेट त्याच्यावर असते. तुम्ही एकदा ते जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन चेक करा. आणि जॉईन करायच्यावर कुठे जायची गरज पडणार आहे तेवढं एक चॅनल बघायचं, दॅट्स इट. बरोबर. सो जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. बिफोर दॅट, बाकी मागे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पण मेसेज केले, कॉल केले, माझ्याशी पण बोलणं होत होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांची मागणी होती BMI इंडेक्स नुसार उंची आणि वजन विचारात घ्यायला पाहिजे सर. नाही तर आमची उंचीचा प्रमाण जर बघितलं असं आहे आणि वेट आमचा असं आहे, सो आम्हाला ते डायरेक्टली अपात्र ठरवत आहे. काही विद्यार्थ्यांना अपात्र ठरवलेलं पण आहे, काही विद्यार्थ्यांना घरी काढून देण्यात आलेलं आहे. सो अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी किंवा महत्वाचं परिपत्रक मी तुम्हाला दाखवतोय. आता यामध्ये बघा, ती ऍड जर तुम्ही बघितली तर ऍड मध्ये मेन्शन काय होतं, स्त्री पुरुष परिचय म्हणजेच प्रादेशिक रुग्णालयामध्ये होतं बघा, स्त्री आणि पुरुष परिचय यांसाठी वजन, उंची याबद्दलचे निकष होते. काय काय निकष आहे? छातीचा पण होता बघा. पुरुष परिचय आपण जर बघितला त्याला काय होतं, उंची 5 फूट 7 इंच असावी लागेल, छाती 32 ते 34 असावी लागेल सेंटीमीटर, आणि छाती फुगून 5 सेंटीमीटर जास्त वाढली पाहिजे, आणि वजनाच्या बाबतीत होतं 55 ते 65. हे होतं पुरुषांसाठी. स्त्रियांसाठी काय होतं, स्त्री परिचारिकेसाठी काय होतं तर त्यांसाठी उंची होती 5 फूट 2 इंच, वजन 50 ते 60 विचारात घेतलं होतं. आता या संदर्भातले निकष जर बघितले तर आता अंतर्गत जे परिपत्रक होते तुम्हाला मी दाखवतो. 13 मार्च 2024 परिपत्रक आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाचं आहे बघा. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, रुग्णालय संकुल इमारत 10 मजला, हे सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं, मंत्रालयाकडनं गेलं परिपत्रक आहे. कुणाला गेलंय? प्रति आयुक्त आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे व मुंबई. आता तुम्हाला दिसणार, मी वाचून दाखवतोय. म्हणजे आयुक्तांना आणि संचालकांना हे परिपत्रक गेलेलं आहे. आणि या पत्रकात काय सांगितलं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. 3 विषय ह्या परिपत्रकामध्ये. पहिला विषय जो आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ गट ड संवर्गातील पुरुष परिचर व स्त्री परिचर पदांसाठीच्या शारीरिक पात्रतेच्या निकषाबाबत, त्याबाबत त्यांनी एक माहिती याच्यात दिली आहे. दुसरा विषय आहे आरक्षण अंतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्र पडताळणी बाबत, तो एक निकष आहे. आणि तिसरा आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदवी 12वी विज्ञान शाखेशी समतुल्य असण्याबाबत. आता यात काय सांगितलं, एक एक मुद्दा. पहिला मुद्दा चेक करूया आपण. पहिल्या मुद्द्यात त्यांनी काय सांगितलं, महत्वाचे पॉईंट तुम्हाला सांगतो. काय ही काय, जी शारीरिक पात्रतेची निकषाची अट पूर्णपणे वगळता येऊ शकत नाही, म्हणजे जी शारीरिक पात्रतेची अट होती पूर्णपणे काढू शकत नाही, म्हणजे वजन विचारात घेऊ नका, उंची विचारात घेऊ नका असं तर काढू शकत नाही, पण त्यामध्ये शिथिलता काय देऊ शकतो त्याबद्दल त्यांनी विचार केला बघा. त्यांनी सांगितलंय अधिसूचनेतील नमूद वजन व उंची हे निकष उदाहरणार्थ दाखल स्वरूपात प्राप्त धरण्यात येऊन शक्यतो पोलीस भरती, वनरक्षक भरती संदर्भात जे पदभरतीमध्ये निकष आहे शारीरिक उंचीमध्ये, वजनामध्ये निकष वापरता त्याप्रमाणे उंची व वजनाचे निकष वापरण्यात यावे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी रेफरन्स दिलाय पोलीस भरती आणि वनरक्षकामध्ये ज्या पद्धतीने उंचीचा आणि वजनाचा विचार केला जातो, हा तिथे BMI इंडेक्स वापरतात. माझे ते लक्षात घ्या काय सांगितलं. अधिसूचनेतील नमूद तरतुदीशिवाय इतर उंची व वजनाचे प्रमाण BMI नुसार, म्हणजे बॉडी मास इंडेक्स, बरोबर, बॉडी मास इंडेक्स BMI नुसार असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वैद्यकीय दृष्ट्या मनोरुग्णालय पदावरील पुरुष परिचर व स्त्री परिचर गट ड या पदावर घेण्यात यावे.
म्हणजे तो उमेदवार BMI इंडेक्स नुसार त्यातून त्यात पोलीस भरती असेल त्याचे इंडेक्स शारीरिक चाचणीचे निकष आहे किंवा वन भरतीचे वनरक्षकाचे निकष आहे त्यानुसार BMI इंडेक्स चेक करावा आणि त्यांना कामावर घ्यावं रुजू करण्यात यावं पदावर घेण्यात यावं असं हे परिपत्रक आहे. त्यात काय बघा काम करण्यास शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे तपासणीचे अंती प्रमाणित करून तसेच माजी सैनिकांसाठी आरक्षित असल्याचा गट ड संवर्गाच्या इतर पदांसाठी जे निकष प्राप्त ग्राह्य धरण्यात येतात त्याप्रमाणे निकष माजी सैनिकांसाठी आरक्षित गुणवत्ताधारक उमेदवारांचा लागू करण्यात यावे. म्हणजे माजी सैनिकांना सुद्धा जे निकष पोलीस आणि वनरक्षकासाठी आहे तेच निकष इथे पण. आता हा चांगला मुद्दा आहे तुमच्यासाठी खूप चांगला मुद्दा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं DV झालंय आणि शारीरिक निकषामध्ये शारीरिक चाचणीमध्ये त्यांना जर बाहेर काढला असेल आणि आता तुम्ही जर त्यात बसत असाल तर तुम्ही परत दावा करू शकता त्या पदासाठी. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं एक बघा दुसरं काय तुमचे प्रमाणपत्र जे आहेत कोणते कोणते जसं की समांतर आरक्षण अंतर्गत खेळाडू दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ अंशकालीन माजी सैनिक त्यानंतर EWS फवारणी कामाचा अनुभव व अन्य अनुभव प्रमाणपत्र धारक गुणवत्ताधारक उमेदवार व सक्षम आरक्षणानुसार समांतर आरक्षणानुसार उमेदवाराकडून 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती सक्षम प्राधिकरणांच्या प्रमाणपत्र पडताळणी अंती खटल्याच्या आढळून आल्यास म्हणजे हे आढळून आल्यास खोट किंवा त्याच्यामध्ये बनावट आढळून आल्यास त्याचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल असं एक मुलांकडनं 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती मेन्शन करून घ्या आणि त्यांना नियुक्ती देऊन टाका. नियुक्ती आदेश देण्यात यावे. म्हणजे हे जे प्रमाणपत्र आहे ते संबंधित डिपार्टमेंटकडे पाठवले जातात चेक केले जातात. हा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का हा अर्थक्वेक अफेक्टेड आहे का हा स्पोर्ट पर्सन आहे का हे चेक करतात. पण त्याला वेळ लागतो पण त्यापूर्वी स्टॅम्प पेपरवरती 100च्या लिहून घ्या आणि त्यांना नियुक्ती देऊन टाका. जर नंतर असे प्रमाणपत्र जर बनावट आणि खोटे आढळले तर मात्र त्यांना तिथून अपात्र करू शकतात नियुक्तीवरनं काढू शकतात. ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला लवकर नियुक्ती मिळणार आहे. हा एक मुद्दा महत्वाचा. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे की 12वी आणि डिप्लोमा आता 3 वर्षाचा अभियांत्रिकी पदविका म्हणजे त्याला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आपण म्हणतो या पदविकेशी समतुल्य असल्याचे संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे 7/2/2024 7 फेब्रुवारी 2024 काय प्रमाणपत्र आहे. त्याचबरोबर या आधारे वनरक्षक भरती प्रक्रियेकरिता महसूल व वन विभागाने तुम्हाला दिसत नसेल मी वाचून दाखवतोय महसूल व वन विभागाने 20 फेब्रुवारी 2024 ला पत्रान्वये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदविका 12वी समतुल्य असल्याचा निर्णय घेऊन इथे पदभरतीच्या अनुषंगाने कळविले आहे. परत संलग्न प्रत पण जोडली आहे. याच तो डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदवी 12वी समतुल्य 12वी सायन्सची समतुल्य पदभरतीच्या अनुषंगाने याला ग्राह्य धरण्यात यावी. तुमचं 12वी सायन्स नाहीये या पदाला 12वी सायन्स लागतंय ज्या पदाला मात्र तुमचं नाहीये स्त्री परिचारिका आणि पुरुष परिचारिका. सो तुमचा डिप्लोमा जर झाला असेल तर डिप्लोमा ही 12वी सायन्स समतुल्य आहे. या संदर्भात त्यांनी रेफरन्सेस दिले 2 रेफरन्सेस दिले त्यांनी. एक तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचं 7 फेब्रुवारी 2024 प्रमाणपत्र आहे आणि दुसरं दिलंय वन विभागाचं वनरक्षक प्रक्रियेसाठी 20/2/2024 परिपत्रक आहे. सो या अनुषंगाने हे पण मुलं इथे पात्र असणार आहे. 3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितल्या. पहिलं म्हणजे तुमचं वजन उंचीच्या संदर्भात BMI इंडेक्स नुसार तुमचं आता ते समानीकरण किंवा तुम्हाला सामावून घेणार आहे त्याबद्दल आता डिपार्टमेंटकडनं म्हणजे आरोग्य विभागाकडनं परिपत्रक सेपरेट येईलच. पण तुमच्यासाठी पहिले महत्वाची न्यूज आहे. दुसरी म्हणजे तुमचे प्रमाणपत्र जरी ते पडताळणीला पाठवायचे वेळ लागत असेल आत्ताच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा 12वी सायन्सची समतुल्य डिप्लोमा हा असणार आहे. सो विशेष परत एकदा तुमचं अभिनंदन. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचे रिझल्ट आले त्यांनी मला नक्की कळवा. माझा नंबर तुमच्याकडे आहे 9420124444. ह्या नंबरला व्हॉट्सअपला तुमचा निकाल नक्की कळवा. तुमचा निकाल पॉझिटिव्ह असेल तरी निगेटिव्ह असेल तरी कळवा नक्की. आम्ही तुमच्या बरोबर दोन्हीसाठी आहोतच. जाता सांगू इच्छितो की तुमचं एकदा परत इग्नाइट अकॅडमीकडे अभिनंदन. इग्नाइटकडे तुम्हाला जर या पदासाठी ह्या प्रोसेससाठी ह्या एक्झामसाठी किंवा इतर अदर एक्झामसाठी मदत झाली असेल तर ते पण नक्की आमच्यापर्यंत कळवा. ह्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या नंबरलाही कळवा. व्हॉट्सअपला कळवा. तुर्तास मी थांबतो. खूप खूप धन्यवाद.